लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे शिर्डीमधून। श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरात श्री कृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला। श्री गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरातील स्टेजवर दिनांक 26 ऑगस्ट रोजी रात्री 10 ते 12 या वेळेत हभप सौ प्रज्ञा देशपांडे, पळसोदकर, पुणे यांचे श्रीकृष्ण जन्म कीर्तन होऊन श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्यासह ग्रामस्थ व साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यानंतर श्रींची शेजारती झाली। तसेच आज सकाळी 10 ते 12 या वेळेत श्री गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त गेट क्रमांक 3 समोरील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपाचे स्टेजवर हभप सौ प्रज्ञा देशपांडे, पळसोदकर, पुणे यांचे गोपाल काला कीर्तन झाले। कीर्तनानंतर 12 वाजता समाधी मंदिरात श्री साईबाबांचे समकालीन भक्त तात्या पाटील कोते यांचे वंशज परिवारातील सदस्य श्री सर्जेराव अशोकराव पाटील कोते यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली। यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी उपस्थित होते। श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने आयोजित केलेला श्री गोकुळाष्टमी उत्सव आनंदमय व भक्तिमय वातावरणात पार पडला। रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूज साठी शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे, अहमदनगर।